उपवास म्हटलं की फक्त साबुदाणा नाही तर स्पेशल फराळाची थाळी या ठिकाणी मी आज बनवली। यामध्ये रुचकर वरीचा भात, त्यासोबत स्पेशल आमटी जी खूप चवदार लागते। फक्त दाण्याचा कूट न वापरता सिक्रेट टिप मी या ठिकाणी शेअर केलेली, ज्यामुळे ही आमटी इतकी टेस्टी होते ना की भातासोबत तिची चव ही अप्रतिम लागते। चला तर मग सुरुवात करूया। आता सुरुवातीला मी वरीचा भात तयार करून घेतला आहे। 1 वाटी मी वरी घेतली। आमच्याकडे याला भगर देखील म्हटले जाते, तुमच्याकडे काय म्हणता ना ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा। आता त्यासाठी अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट मी वापरणार आहे आणि त्याच वाटीने पाणी देखील मी मोजून घेणार आहे। तिखटाप्रमाणे हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल तापत झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिरची छान परतून घेतली, मग दाण्याचा कूट परतायला घेतला आहे। आता शेंगदाणे जरी भाजलेले असले ना तरी देखील मी ह्या पद्धतीने हा दाण्याचा कूट असं तेलामध्ये परतून घेतले, त्यामुळे खूप छान खमंग टेस्ट येते आपल्या भाताला। आणि जे पाणी वापरते ना ते देखील मी गरम पाणीच वापरते, मस्त खमंग असा हा वरीचा भात तयार होतो। आता थोडं थोडं पाणी टाकते ना, मग हे जे दाण्याचं कूट आहे याचे थोड्या गुठळ्या होतात ना त्या मोडून घ्यायच्या आणि वरीच्या दुपटीचं पाणी या ठिकाणी वापरले, म्हणजे 2 वाट्या एवढं गरम पाणी मी या ठिकाणी वापरते। चवीनुसार मीठ टाकले आणि छान उकळी आली ना, मग त्यानंतर याच्यात ही वरी 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतली, छान लोळून घेतली, म्हणजे त्यातले बारीक खडे वगैरे असतील ना ते खाली तळाला राहतात। आणि मग ह्या उकळत्या पाण्यामध्ये हा वरीचा भात मी टाकलेला आहे आणि छान उकळल्यानंतर याला झाकण टाकलेलं आहे। आता अधनंमधनं एक उकळी आल्यानंतर याला असं मिक्स करून घेतलं, कारण ही वरी ना ते तळाला जाऊन बसते, त्यामुळे करपण्याची शक्यता असते। आणि पाणी आटल्यानंतर अगदी लो फ्लेमवर त्याला 7-8 मिनटासाठी शिजण्यासाठी ठेवलेले। आता वरीचा भात होईपर्यंत त्याच्याबरोबर छान चटपटीत खमंग टेस्ट येण्यासाठी मी तळलेल्या मिरच्या देखील तयार करण्यासाठी कापून घेतलेल्या आहेत। आता आमटी मी तयार करते, ते जी स्पेशल आमटी म्हटली ती ना ते हीच। आता दाण्याचा कूट न वापरता याच्यामध्ये मी वरी देखील वापरणार आहे, त्यामुळे खूप दाटसरपणा छान येतो आणि मस्त टेस्ट येते। आणि फक्त दाण्याचा कूट न वापरताना आपण ह्या वरीमुळे याला दाटसरपणा आणतो ना, त्यामुळे पित्त अजिबात वाढत नाही आणि खमंग अशी टेस्ट येते आमटीची। त्यासाठी अर्धी वाटी दाण्याचा कूट घेतला आहे मी, शक्यतो पाव वाटी असेल ते, आणि 2 चमचे एवढी वरी घेतली, त्याला एक 10 मिनटासाठी झाकून पाण्यात भिजत घातली होती आणि मग त्याची बारीक पेस्ट मिक्सरला करून घेतलेली। अगदी बारीक पेस्ट न होता जाडसर राहिली तर देखील चालते। तोवर इकडे वरी छान शिजलेली आपली, मग मी आमटी करण्यासाठी घेतलेले। आता एका कढईमध्ये सुरुवातीला मी ह्या तोंडी लावण्याच्या मिरच्या मी तळून घेतल्यात, हाय फ्लेमवरती मस्त तळून घेतलेल्या आहेत त्या। असं उपवासाला ना असं चटपटीत खाण्याची इच्छा असते ना, अशा वेळेस हे मिरच्या खूप छान लागतात। फक्त मीठ टाकून मस्त टेस्ट लागते, अगदी तोंडाला चव आणते उपवासाच्या दिवशी। ह्या पद्धतीने मी मिरच्या नेहमी करत असते। गरम असतानाच त्याच्यावरती मी सेंधा नमक टाकते, त्यामुळे ते आतपर्यंत मुरतं गरम असल्यामुळे आणि मस्त टेस्ट येते। आता त्याच कढईमध्ये चमच्यावर तेल टाकून बारीक चिरलेल्या मिरच्या आणि थोडंसं जिरं मी टाकलेले आमटीसाठी, आणि जो पाववाटी दाण्याचा कूट होता ना तो छान परतून घेतलेला आहे खमंग। मिडियम फ्लेमवरती परतायचं, असं दाण्याचं कूट परतलं ना मस्त छान अशी टेस्ट येते। एका बाजूला पाणी गरम करायला देखील मी ठेवलेले। आता थोडं थोडं पाणी करत टाकायचं आहे, म्हणजे जे दाण्याचं कूट आहे त्यांना त्याच्या गुठळ्या वगैरे होत नाही आणि छान एकजीव होतं आहे। मग याच्यामध्ये मला एकूण आता जेवढी आमटी तयार करायची ना तेवढं पाणी घेतलं, शक्यतो मी 2.5 ग्लास एवढं पाणी वापरलं होतं। आता एवढ्या कूटमध्ये ही अशी पातळ वाटते बघा, जर एवढ्यासाठी आपल्याला अजून दाण्याचं कूट लागलं असतं, जर आपण फक्त दाण्याच्या कूटची केली असते। अशी फक्त शेंगदाण्याच्या कूटची आमटी असते ना त्याच्याने पित्त लगेच वाढतं। तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान खमंग अशी टेस्ट येते। तुम्ही एकदा केली ना परत परत ह्याच पद्धतीने करणार, याची खात्री तुम्हाला देते, इतकी छान स्वादिष्ट होते। आता जी आपण वरीची पेस्ट केली होती ना ती देखील मी याच्यात टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलेले। आता मात्र आपल्याला एक काळजी घ्यायची, जोर उकळी येत नाही ना तोवर छान एकसारखं, जसं कढीला आपण एकसारखं हलवतो ना तसं चमचा फिरवत राहायचं आहे, म्हणजे जी वरी आहे ना ती तळाला जाऊन त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही, एकसारखी दाटसर ही आपली आमटी होणार आहे। आणि जशी जशी शिजते ना तसं तसं तिचा दाटसरपणा वाढतो। एकदा उकळी आली ना मग अर्धवट झाकण झाकून तिला शिजायला ठेवलेली। ती शिजेपर्यंत इकडे मी चिप्स आणि चकली ह्या देखील तळून घेतलेल्या आहेत। आता तुम्ही पाहू शकता आमटी जवळजवळ 5-6 मिनटापासून छान उकळते, अगदी लो फ्लेमवरती, मस्त दाटसर देखील झालेली आहे, मस्त खमंग अशी त्याची टेस्ट आलेली आहे। आता ही देखील तयार झाली आपली आणि वरीचा भात देखील तयार झाला, मिरच्या तयार झाला, तळण आपलं तयार झालेलं आहे। आता मी सर्व करण्यासाठी घेतलेले वरीचा भात घेतला आहे, खूप जो स्वादिष्ट लागतो, खूप टेस्टी होतो। आणि ही आमटी ना ही भातासोबत अप्रतिम लागते, तुम्ही नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। आता त्यासोबत तोंडी लावण्यासाठी ह्या छान तळलेल्या मिरच्या, चिप्स, साबुदाण्याचे पापड, आपले साबुदाण्याची चकली आणि वरीची चकली, अगदी परफेक्ट साधी सोपी उपवासाची थाळी मी तयार केलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही साधी सोपी उपवास स्पेशल फराळाची थाळी? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपी